माजी नगरसेवक तथा सभागृह नेता सुशील तुकाराम खेडकर यांनी सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री संजय शिरसाट यांचा भव्य नागरिक सत्कार केला। यावेळी इंदिरानगर, काबरानगर येथील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। येथे पालकमंत्री यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह लोकार्पण करण्यात आले। तसेच काबरानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जागृत हनुमान मंदिर समोर सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी या भागातील नागरिकांनी माजी नगरसेवक सुशील खेडकर यांच्या कार्याची स्तुती केली व पुढील भावी नगरसेवक म्हणून त्यांच्या नावाची घोषणा। आज काबरानगर, इंदिरानगर व समस्त प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांच्या वतीने माननीय पालकमंत्री शिरसाट साहेबांचा नागरी सत्कार होता आणि साहेबांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला जवळपास 2 तास दिले। या नागरिकांच्या काही प्रमुख मागण्या पण या ठिकाणी त्यांनी मंजूर केल्या। सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे म्हाडाची जी वसाहत आहे या ठिकाणी 444 क्वार्टरची, त्याची लीज संपलेली आहे आणि नागरिकांची वारंवार मागणी होती की ती लीज वाढून मिळावी। त्या बाबतीत माननीय पालकमंत्री यांनी लीज वाढून देण्यात येईल असं या ठिकाणी घोषणा केलेली आहे। घोषणा नव्हे तर त्यांनी त्या बाबतीत ऑलरेडी ऑफिसर्सची चर्चा पण केलेली आहे। त्यानंतर आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे गेल्या 10 वर्षापासून नागरिकांची मागणी होती, त्याची या ठिकाणी लवकरात लवकर कामाला सुरुवात होईल अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। व विविध ठिकाणी जसं मंदिराच्या समोर सामाजिक सभागृह असेल, इंदिरानगरमध्ये बुद्ध विहाराचं लोकार्पण असेल आणि त्या ठिकाणी नवीन एक सामाजिक सभागृह बांधून देण्याचे अशा विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते आणि त्या बाबतीतच्या सर्व कामांना निधी उपलब्धतेचं या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। प्रमुख पाहुणे कोण कोण होते या ठिकाणी? माननीय भुमरे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, माननीय खासदार, पण त्यांचा पैठणचा नियोजित दौरा असल्यामुळं नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत त्यामुळे ते अनुपस्थित होते। पण माननीय मराठवाडा सचिव पटवर्धन, नंदकुमारजी घोडेले, विकासजी जैन, त्रिंबकजी तुपे हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाला। मी माननीय माजी सभागृह नेता सुशील खेडकर, काबरानगरचा। तर आता महानगरपालिका निवडणुका पण होणार आहेत, त्याबद्दल काय सांगायचं? आपण जर बघितलं, माननीय पालकमंत्र्यांचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं की कोणताही पक्ष असो या ठिकाणी निधी आणि विकासाच्या बाबतीत कधीही माननीय शिवसेनेचे नेते संजय भाऊ शिरसाट यांनी कधी कोणाशी दुजाभाव केलेला नाहीये। त्यामुळं संभाजीनगर शहरामध्ये मग ती कोणतीही वसाहत असू द्या, तिथे माननीय पालकमंत्री यांच्या नेतृत्वात जी येणारी निवडणूक लढणार आहोत त्यामध्ये येणारा महापौर हा शिवसेनेचा 100% बसणार या ठिकाणी, अशा प्रकारचं वातावरण पूर्ण शहरामध्ये आहे। मैं काबरानगर और इंदिरानगर का रहवासी हूँ। पहले इंदिरानगर का था, आप कम से कम 20 साल से मैं अभी काबरानगर का रहवासी हूँ। और जब नगर सेवक थे तो वो टाइम में भी हमारे वास्ते खड़े रहे और मतलब रोड और पानी के वास्ते भी भैया ने हमारे वास्ते महानगर पालिका में लड़े और निधि भी दिलाए भैया ने। और इसी के साथ साथ आज का जो मौका है तो हमारे लिए बहुत खुशी का मौका है, क्योंकि आरोग्य केंद्र का जो दवाखाना आने वाला है तो यहाँ पर काफ़ी गरीब जो तबका है इसको अच्छी मदद मिलेंगी मेरे हिसाब से। और जो इधर उधर मतलब घाटी में जो अपने को जाना पड़ता था जो गरीब को, तो अब उनको जाने की जरूरत नहीं, जो रिक्शे का खर्चा वगैरह लगता था अब उनका करीब में काम हो जाएगा। यानी कि 5 मिनट की दूरी पर, 2 मिनट की दूरी पर, 1 मिनट की दूरी पर सब काम हो जाएगा। और भाऊ का तो हम तहे दिल से शुक्रिया अदा कर सकते, और हम भाऊ के लिए तो हम जहाँ अगर भाऊ खड़े रहेंगे तो हम उनके पीछे और उनके साथ साथ खड़े रहेंगे और भाऊ को बताएंगे भाऊ बस ये काम करो, ये काम करो। और भाऊ हमारे लिए आधी रात के लिए खड़े रहेंगे हमारे साथ। तो और हमारे को इससे खुशी की मौका, और मतलब भाई हमारे साथ में रहे तो हमारे को और खुशी का मौका मिलेगा। भाऊन अनेक विकासाची कामं नगरसेवक असताना त्यांचे कार्य केले, भरपूर केलेले, इकडे पण कामं केलेले। तुमचा तर पुढील विकासाची कामं अब भाऊ हमारे अभी चुन के आने वाले हैं, और इसी के साथ साथ ये हमारे अगला जो नेक्स्ट महापौर रहेंगे तो हमारे सुशील भैया खेड़कर रहेंगे और हमारे को बहुत खुशी रहेंगी।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.